A very, very warm welcome in our morning meditation sessions. And very, very good morning. We know काही दिवसापासून आपण एक सिरीज चालवत आहोत आणि त्या सिरीज मध्ये ऑरा म्हणजे काय, ऑरा कशी निर्माण होते, बायो एनर्जी फील्ड म्हणजे काय आहे, बायो एनर्जी फील्डचं निर्माण कसं होते, ह्या बायो एनर्जी फील्ड ही ऑरा डिस्टर्ब कशामुळे होते, त्याचे कारणे काय काय आहेत. तर आतापर्यंत आपण कर्मदोष, ग्रहदोष, नवग्रह एनर्जी, सेवन चक्र एनर्जी या सगळ्या टॉपिकवर चर्चा केलेली आहे. आज आपण बघू की वास्तुदोष काय असतो आणि ही वास्तूची ऊर्जा आपल्या एनर्जी फील्डमध्ये, आपल्या ऑरामध्ये काय प्रभाव टाकते. त्या वास्तूमुळे आपल्या जीवनात किती सकारात्मक परिवर्तन येतात आणि वास्तू नियमानुसार शुद्ध आणि चार्ज असणे किती आवश्यक आहे आपल्या प्रगतीसाठी. चला तर आता आपण बघूया की वास्तुदोष म्हणजे काय. आता आपण बघू वास्तु दोष हा चौथा भाग आहे जो आपल्या जीवनातील ऊर्जेला स्पंदित करतो. जेव्हा पण आपण वास्तुदोष म्हणतो तेव्हा आपल्याला निव्वळ असं वाटते की वास्तूमध्येच पूर्णपणे बिघाड आहे किंवा वास्तूच्या संरचनेमध्ये खूप मोठा बिघाड आहे आणि हा संरचना बिघडली तर याला दुरुस्त करण्याचा एकमेव रस्ता असा आहे की पुन्हा वास्तूमध्ये तोडफोड करा आणि वास्तूला पुन्हा नवीन प्रकारे निर्माण करा. आणि असं केल्यास आपल्या जीवनातील सर्व वास्तुदोष आणि त्याचे परिणाम पूर्णपणे निघून जातील. पण हा सुद्धा भ्रम आहे किंवा हे पूर्ण सत्य नाही आहे. वास्तूच्या निर्माणमध्ये जेव्हा गडबडी होते त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो हे जितकंच खरं आहे तितकंच हा जो भ्रम आहे की वास्तूमुळेच वास्तुदोष असतो याला आपल्या जीवनातून बाहेर काढून टाकणे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण की ह्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता वास्तूमध्ये जे स्पंदनं वाढत आहे त्याचे काय कारण आहे ते सांगितले गेले आहे. तर सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की वास्तूमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यामुळेच वास्तूची 50% ऊर्जा ही बिघडलेली असते. त्यानंतर वास्तूचं उद्देश कोण्या कारणाकरिता आपण ती वास्तू बनवलेली आहे. 6% अन्य कारण सांगितले आहे. काही छोटेसं 2% कारण हे तिथली जमीन राहू शकते, 2% कारण तिथलं वातावरण राहू शकते आणि 10% कारण आहे तुम्ही जे बनवलेली वास्तू आहे. म्हणजे बघा की आपल्या 100% पैकी फक्त 10% हा वास्तूचा हिस्सा आहे जो दोषपूर्ण राहू शकतो. बाकी 90% प्रभाव हा बाहेरचा आहे. म्हणजे जेव्हा पण आपण वास्तू दोषाबद्दल विचार करत आहोत तर वास्तू कमी आणि बाहेरील तत्वावर जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. आता आपण समजून घेऊ वास्तुशास्त्र म्हणजे काय. व्याख्या. वास्तुशास्त्र हे वैदिक शास्त्र आहे जो वास्तूमध्ये निर्माण झालेल्या आनंददायी आणि दुःखदायक लहरींमधील फरकांची चर्चा करते. वास्तू म्हणजे काय. वास्तू परिसर म्हणजे
मोकळी जागा जी चारही बाजूंनी भिंतीने वेढलेली असते, तिला छत असो वा नसो. या प्रकारच्या सर्व निर्मितीमध्ये शक्तीचे केंद्र आहे, ज्याला त्या वस्तूची देवता देखील म्हणतात. तेथे जी काही चांगली किंवा वाईट घटना घडते त्याला शक्ती देणे हे त्यांचे कार्य आहे. वास्तूतील लहरी. वास्तूमध्ये निर्माण झालेल्या चांगल्या किंवा वाईट लहरींमधील फरक समजून घेण्यासाठी प्रथम त्या कशा निर्माण होतात हे समजून घेऊ. रिकाम्या वास्तूमध्ये 3 प्रकारच्या लहरी असतात. ज्या प्लॉटवर घर बांधले आहे त्यातून पहिल्या प्रकारच्या लाटा बाहेर पडतात. दुसऱ्या प्रकारात भूलोकाला समांतर असलेल्या 360 लहरी आहेत. या लहरी वास्तूमध्ये गोलाकार रीतीने फिरत असतात. तिसऱ्या प्रकारात विचारांच्या लहरी असतात, ज्या वास्तू बांधणारे, तिथे राहणारे आणि तिथे येणारे हे निर्माण करत असतात. वास्तुशास्त्रानुसार वास्तूमधील कंपनांवर परिणाम करणारे घटक. वास्तुशास्त्र आपल्याला दुःख टाळण्यासाठी आणि आध्यात्मिकरित्या सकारात्मक स्पंदने आकर्षित करण्यासाठी वास्तू कशी तयार करावी याबद्दल तपशीलवार सल्ला देते. त्यांचे मार्गदर्शन करणारे काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. प्लॉट स्पंदने. घरासाठी जमीन निवडताना जमीन कोणत्या प्रकारची स्पंदने आकर्षित करते हे तपासणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ स्मशानभूमी किंवा स्मशानभूमीजवळ घर बांधू नये, कारण मृत लोकांचे सूक्ष्म शरीर आणि नकारात्मक शक्ती अशा ठिकाणी येतात, ज्यामुळे त्रास होऊ शकतो. वास्तविक स्पंदने. वास्तुशास्त्रानुसार वास्तविक वास्तूची आध्यात्मिक स्पंदने अनेक घटकांवर अवलंबून असतात. दगड आणि ओल्या मातीसारख्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीमध्ये सकारात्मक लहरी आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर, शौचालय यांची दिशा. वास्तूचे उद्देश जसे घर, शॉपिंग मॉल, पॅलेस, मंदिर इत्यादी. घरात आध्यात्मिक स्पंदने. वास्तुशास्त्र आरामदायी घरासाठी, जमीन निवडण्यासाठी आणि बांधकामासाठी अतिशय फायदेशीर सूचना देते. तथापि हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की घरात राहणाऱ्या लोकांचे स्वभाव आणि तेथे होणाऱ्या क्रियाकलापांचा आपण घरी काय अनुभव घेतो हे ठरवण्यात मोठी भूमिका बजावते. वास्तूतील लहरींची आध्यात्मिक कारणे. सामान्यतः सध्याच्या काळात वास्तू रजतम प्रधान आहे, त्यामुळे तेथे असलेले शक्तीचे स्वरूप देखील देवतेसारखे नसून राक्षसांसारखे आहे. या व्यतिरिक्त काही वास्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. उदाहरणार्थ रुग्णालय, पोलीस ठाणे, तुरुंग, ज्या ठिकाणी चुकीचे व्यवहार होतात, ज्या ठिकाणी एखाद्याचा खून झाला आहे, स्मशानभूमी किंवा स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी त्रासदायक लाटा जाणवतात, कारण तिथले लोक दुःखी किंवा वाईट स्वभावाचे आहेत. आपण या फोटोमध्ये बघू शकता वास्तुदोषामुळे कोणत्या प्रकारचे नकारात्मक परिणाम होतात. वास्तुदोषामुळे या चित्रामध्ये दिसत आहे करिअर आणि बिझनेसमध्ये ब्लॉकेज होणे, वास्तूमध्ये धनाचं नुकसान होणे, वादविवाद होणे किंवा तब्येतीमध्ये खराबी येणे. सदोष वास्तूमध्ये राहून अनुभवलेले दुःख. चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या वास्तूमुळे रहिवाशांना विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात. न जन्मलेल्या मुलांवर वाईट परिणाम, मानसिक समस्या जसे चिंता, नैराश्य इत्यादी, पोटाचा त्रास, संधिवात, अर्धांगवायू इत्यादी शारीरिक आजार. वास्तूमध्ये खोलीची रचना चुकीची असेल तर विशिष्ट प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. वास्तू नकारात्मक आणि बाधक असण्याचे कारण. आपले 60% पूर्वज मृत्यूनंतरही पृथ्वीशी जोडलेले आहेत. यापैकी जवळपास 50% पूर्वज आपल्या आवडत्या जागेवर वडिलोपार्जित निवासस्थान किंवा आवडत्या वस्तूभोवती घिरट्या घालत असतात. उर्वरित 50% पूर्वज त्यांच्या प्रियजनांच्या आसपास राहतात. पृथ्वीशी संलग्न असलेले असे पूर्वज त्यांच्या वंशजांना किंवा त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहणाऱ्यांना त्रास देऊ शकतात. असे आढळून आले आहे की बहुतेक लोकांना त्रासदायक कंपनांबद्दल माहिती नसते, कारण ते स्वतः नकारात्मक ऊर्जांनी प्रभावित होतात. म्हणून ते नकारात्मक ऊर्जा, पूर्वज किंवा इतर नकारात्मक कंपनांची उपस्थिती जाणण्यास असमर्थ आहेत. उदाहरणार्थ घरात राहणाऱ्या लोकांमध्ये
राग, लोभ, व्यसनाधीनता यांसारखे अनेक व्यक्तिमत्व दोष असतील तर ते नकारात्मक ऊर्जा आणि पितरांचे लिंग शरीर आकर्षित करतात. त्याचप्रमाणे परिसराचा वापर कोणत्याही व्यसनासाठी किंवा तामसिक गाण्यासाठी केला जात असेल तर ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. वास्तूमध्ये भूत प्रेत यांच्या ताब्यात असल्याची चिन्हे. घरातील वस्तू गायब होणे, पुन्हा दिसणे, घरात अज्ञात वस्तू शोधणे, घराच्या आजूबाजूला दिसणाऱ्या अस्पष्ट खुणा जसे की भिंतीवर ओरखडे, शेल्फचे अवरूप किंवा भिंतीवरील भयानक चेहरे, कोणत्याही कारणाशिवाय विचित्र आवाज ऐकणे किंवा दरवाजा उघडणे बंद होणे, टकटक, हसणे, चालणे, बोलणे इत्यादी. तापमानात उत्स्फूर्त बदल. 70% वेळा तापमान गरम होते आणि 30% वेळा ते थंड होते. कोणत्याही कारणाशिवाय दिवे किंवा विद्युत उपकरणे वारंवार चालू बंद होणे. व्हॉईसमेल काम करत नाही, तुळशीसारखी सात्विक वनस्पती कोमेजते, कुत्रा किंवा मांजर रडणे, विनाकारण भुंकणे, अस्पष्ट पाळीव प्राण्यांचा मृत्यू होणे, असामान्य घटना उदाहरणार्थ किडे, लाल मुंग्या, झुरडे किंवा उंदीर यांच्यासारख्या कीटकांचे उत्स्फूर्त आक्रमण होणे, कोणत्याही उघड कारणाशिवाय घरात धार्मिक चिन्हे अचानक दिसणे, घरामध्ये विनाकारण त्रास आणि वैर होणे, वारंवार आजारपण किंवा घरातील इतर समस्या जसे आर्थिक समस्या, कोणत्याही कारणाशिवाय घरात वारंवार मृत्यू होणे, एखाद्याची उपस्थिती जाणवणे, कोणीतरी पाहत आहे असे वाटणे, प्रत्यक्ष भूतदर्शन अशा प्रकारची अनेक नकारात्मक चिन्हे आपल्याला दिसू शकतात. खाली काही चित्र दिलेले आहेत. यामध्ये ऑरा स्कॅनरद्वारे वास्तूतली ऊर्जा कॅप्चर केलेली आहे, त्याचे हे चित्रण आहे. वास्तू ऊर्जा स्कॅनिंग. सर्वोत्कृष्ट वास्तुतज्ञ खोटे बोलू शकतात, परंतु DAS यांच्या उत्कृष्ट परिणामासह खोटे बोलणार नाही. तथापि उद्भवणाऱ्या समस्यावर उपाय सुचवण्यासाठी वास्तुतज्ञांची आवश्यकता असेल, परंतु DAS यांना निश्चितपणे वास्तुदोष किती प्रमाणात आहे हे शोधण्यास मदत करेल. कोणत्याही व्यावसायिक त्यांच्या साधनाशिवाय अपंग असेल किंवा स्कॅनिंग तंत्रज्ञानाशिवाय डॉक्टर अपंग असेल. वास्तुतज्ञ या अत्याधुनिक प्रगत स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या नियमित सरावात बदल घडवून आणण्यासाठी आणि वेळेच्या पुढे राहण्यासाठी करू शकतात. भारतातील आणि परदेशातील सर्व प्रसिद्ध जागतिक वास्तुतज्ञ यशस्वी रूपांतरण, गुणोत्तर आणि परिणामासह डिजिटल ऑरा स्कॅनिंग तंत्रज्ञान वापरत आहे. DAS तंत्रज्ञान वास्तूच्या सर्व सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा स्कॅन करू शकते. दोषांवर उपाय केल्यावर होणारे नाट्यमय बदल प्रत्यक्ष व्यवहारात पाहता येतात. वास्तू शुद्धीकरणे. आपल्या घरातील वास्तू आपण काही छोट्या छोट्या उपायांद्वारे शुद्ध करू शकतो, जसं की घराची साफसफाई करणे, घरामध्ये दिव्य विभूतीचं फुंकर मारणे, गोमूत्र वगैरे छिळकणे, गंगाजल छिळकणे, धूप दाखवणे, सतत दिवा लावणे, नाम जपाच्या पट्ट्या लावणे. आपण ज्या देवतेला मानतो त्या देवाचं नामस्मरण करतो, ज्यांचा मंत्र जप करतो, त्यांचे मंत्र आपण घरात अलग अलग जागेवर त्यांच्या पट्ट्या बनवून तिथे लावू शकतो. अशाद्वारे आपण वास्तूची शुद्धी करू शकतो. काही वास्तूचे सुरक्षा यंत्र येतात, ते सुरक्षा यंत्र आपण दरवाजावर लावू शकतो. क्रिस्टल्स असतात, क्रिस्टल्सचे काही कॉम्बिनेशन्स आहेत, ते कॉम्बिनेशन जर आपण आपल्या घरात ठेवले तर घरातली वास्तूची ऊर्जा ही सकारात्मक होते. काही वास्तुपायऱ्यामध्ये काही पिरॅमिड्स आहेत, जे आपण आपल्या घरी लावले तर घरातली वास्तूची ऊर्जा सकारात्मक होते. जसे की बाथरूम, टॉयलेट या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वास्तुयंत्र किंवा पवित्र वस्तू आपण ठेवू शकत नाही किंवा ते कार्य करत नाही. अशा ठिकाणी पिरॅमिड हे त्या जागेवरची ऊर्जा बदलण्याचं सर्वश्रेष्ठ साधन आहे. भरपूर वास्तूमध्ये जिओपॅथिक स्ट्रेस आढळून आले आहे. जिओपॅथिक स्ट्रेसला दूर करण्यासाठी जर त्या प्रभावित क्षेत्रावर आपण क्रिस्टल किंवा पितळेचे काही बार्स जर तिथे ठेवले तर वास्तूची पूर्ण ऊर्जा, जिओपॅथिक स्ट्रेस हा नॉर्मल होऊन जातो.
once again, very, very warm welcome in your morning meditation session. I hope वास्तू रिलेटेड ही छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला फार आवडली असेल. हे फार गरजेचं असते की वास्तूवर तुम्ही खूप जास्त फोकस केलं पाहिजे. जे एक्सप्लेनेशन केलं ते खूपच नॉमिनल होतं, खूप शॉर्ट पॉइंट मध्ये होतं. पण वास्तू खूप वास्ट एरिया आहे. जेव्हा पूर्ण डिटेल यावर स्टडी केली त्यानंतर लक्षात येते की वास्तू म्हणजे निव्वळ बोलण्याची गोष्ट नाही आहे. खूप डीप आणि डीप आणि डीप ही स्टडी आहे. एक छोटासा पॉइंट सुद्धा तुमच्या जीवनात परिवर्तन आणू शकतो. इतकी ताकद वास्तूमध्ये आहे. आणि ही वास्तूच आहे जी तुम्हाला बिलिनियर मल्टी बिलिनियर बनवण्यासाठी मदत करते. कारण की ही शेवटची ऊर्जा आहे. हा एक प्रकारे असं म्हणू आपण स्टॅम्प आहे, फायनल ऑथॉरिटी, ज्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही निर्माण केलेलं आहे, जे काही तुम्ही ऊर्जा निर्माण केलेली आहे, जसे तुमचे विचार आहेत, जसं तुमचं वर्क आहे, जसं तुमचं आकर्षण शक्ती आहे, त्याला स्वतःकडे परमनंटली फिक्स करण्यासाठी वास्तू हा शेवटचा एकमेव उपाय आहे. म्हणजे एक वेळा जर घर घेतलं, एक वेळा आपण कन्स्ट्रक्शन केलं की त्यानंतर आपण जास्त बदल करू शकत नाही. म्हणजे जे फिक्स झालं ते तुमच्या जीवनामध्ये सुद्धा फिक्स झालं असं तो आपल्याला धरून चालावं लागते. त्यामुळे ऊर्जा परिवर्तन आणि प्रोग्रेससाठी वास्तू हे खूप महत्वपूर्ण भूमिका बजावते. ओके. तर आता आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. सर्वांनी लांब खोल श्वास घ्या. ताठ सरळ बसा. ब्रिदिंग एक्सरसाइज करत राहा. मी तुम्हाला रोज रोज सांगत आहे, जेव्हा पण माझा टॉक सुरू असते, जेव्हा आपण हा व्हिडिओ बघत असतो, एनर्जीला मॅक्सिमाइज आपण कसं करू. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे, काम खूप जास्त आहे. तर आपण असं काय करू शकतो, असं कोणत्या पद्धती आपण वापरू शकतो की ज्यामुळे आपण आपल्या एनर्जीला आणखी जास्त मॅक्सिमाइज करू शकतो. तर एनर्जीला मॅक्सिमाइज करण्यासाठी मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे, जर तुम्ही एक्झॅक्टली 5:30 ला कनेक्ट होत आहे, तर तुम्ही माझा व्हिडिओ ऐकता ऐकता, ती वर्ड्स ऐकता ऐकता तुम्ही दिवा ठेवा. त्या दिव्याकडे फोकस करा. त्यामुळे तुमचं त्राटक सिद्ध होईल. तुम्ही परफ्यूमचा यूज करा, तुम्ही क्लिस्टर्सचा यूज करा, तुम्ही स्विस्टरची चॅन्टिंग करा. एक आसन एक जागा. त्यानंतर पाण्याची बॉटल तुमच्या सोबत असली पाहिजे. जे नवीन लोक कनेक्ट झालेले आहे, आलं लक्षात. लांब खोल श्वास, श्वास सोडा. नवीन लोकांनी काय करायचं, तुम्ही कनेक्ट झालेले आहात, पहिल्याच दिवशी एक्झॅक्टली हा ऑडिओ काय आहे हे तुम्हाला कळणार नाही. खूप साऱ्या 10-12 टेक्निक्सचा कॉम्बिनेशन बनवलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या मॉर्निंग मेडिटेशनचं जे आहे, 7 चक्रा मेडिटेशनचा इम्पॅक्ट खूप पॉवरफुल येऊन राहिला. पण पहिल्याच दिवशी या गोष्टी समजणार नाही. त्यामुळे तुम्ही जस्ट ह्या
साधनेला निव्वळ शांत मनाने ऐका, किंवा त्या मेडिटेशन मध्ये प्रत्येक चक्राचे बीज मंत्र आहे, लम वम रम, त्याला थोडस लाऊडली चॅन्ट करा. इतर इन्स्ट्रक्शन मी काय देतो त्याकडे दुर्लक्ष करा. ही एकच मेडिटेशन 3-4 महिन्याची जर्नी आहे. सुरू होते अलग पद्धतीने, आणि 3-4 महिन्यानंतर याचं प्रोसेस होऊन जाते एकदम अलगच, पण ऑडिओ तोच राहील. 10-12 प्रकारच्या टेक्निक्स इनबिल्ट केल्यामुळे याचं स्वरूप जशी जशी तुमची प्रोग्रेस वाढत जाईल तसं तसं तुमच्यासाठी चेंज होत जाईल. त्यामुळे सुरुवातीला एक तर तुम्ही शांततेने ऐका, किंवा तुम्ही त्या ऐकण्याकडे लक्ष देऊ नका, जस्ट चॅन्ट करा. ठीक आहे, मी एवढंच तुम्हाला नवीन व्यक्तींना सांगू शकतो. चला तर आपण सुरुवात करू. नाउ एव्हरीवन रिलॅक्स. टेक अ डीप ब्रेथ आणि सांगा आजचं मेडिटेशन कसं झालं, कोणी कोणी काय फील केलं. तर एकदम मस्त झालं आजचं मेडिटेशन. सुरुवातपासून जे एनर्जी हे केली, अडॉप्ट केली, व्हाईट लाईट एनर्जी, हम्म. ते फुल बॉडीमध्ये एनर्जी ऍक्टिव्ह होती आणि फुल मेडिटेशन पर्यंत माझं शरीर एकदम व्हाईट लाईट मधून भरलेलं होतं. टोटल व्हाईट लाईट कॅरी बॉडीला करून शेवटपर्यंत फुल व्हाईट लाईट मध्ये मेडिटेशन झालं. थँक्यू, वा, थँक्यू, थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू सर, ब्लेस 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 दादा खूप दिवसांनी छान गुड मॉर्निंग वाटलं. सर. थँक्यू, थँक्यू. गुड मॉर्निंग राजेंद्र सर. गुड मॉर्निंग अमित दादा. हा, बोला. खूप दिवसांनी छान वाटलं. कनेक्ट झालोय. आवाज येत आहे. हो हो, बोला बोला. खूप दिवसांनी छान वाटलं म्हटलं. एकदम हम्म. बरेच दिवस झाले होते आणि एकदम असं मेडिटेशन करून खूप बरं वाटलं एकदम. हम्म. आता कंटिन्यू कनेक्ट करा. हो मला हो खूप चांगलं वाटेल इथून पुढे. दिवसेंदिवस खूप चांगली जबरदस्त प्रोग्रेस होईल. खूप हा, प्रोग्रेस होईल. हो दादा. हा, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. धन्यवाद दादा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅलो, आवाज हा, येतोय? येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूप छान फिलिंग होऊन राहिलं होतं. सुरुवातीपासून एक बारीक शरीरामध्ये व्हायब्रेशन होऊन राहिले होते आणि अगदी शेवटपर्यंत ते कायम राहिले. अगदी पायाच्या नखापासून तर अगदी वरपर्यंत बारीक व्हायब्रेशन्स कंटिन्यू चालू होते आणि एक आपल्याला काय म्हणता येईल की काहीतरी आपल्या शरीरात प्रवेश करत आहे आणि व्हायब्रेट होऊन राहिलं, अशा प्रकारे जाणवून राहिलं होतं आणि रिलॅक्स होऊन राहिलं. आज थोडासा घामही आला आणि ते करतानाच एक एनर्जी क्रिएट होऊन राहिली आणि आपल्याला हिलिंग होऊन राहिलं याचं जाणवत होतं. रिलॅक्सनेस वाटत होता. खूप छान वाटलं, रिलॅक्स झालं. थँक्यू दादा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू ऑल ऑफ यू. गॉड ब्लेस यू. लव यू ऑल. थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. गुड हा, मॉर्निंग. गुड मॉर्निंग. छान मेडिटेशन झालं आजचं. हा. आणि मला म्हणजे रिझल्ट कसे आधी जेव्हा आपण मेडिटेशनला बसत होतो तेव्हा म्हणजे खांदे दुखणे पाठ दुखणे असं काही ना काही सुरू राहत होतं. पण हम्म. आता जे मेडिटेशन होऊन राहिलेलं आहे तर एकदम रिलॅक्सेशन मध्ये होऊन राहिलं, म्हणजे इझी मध्ये आपण बसतो आणि ते अर्धा तास कसे निघतात माहितीच नाही पडत. तर एकदम रिलॅक्सिंग जो मोड आहे तो माझा सेट झालेला आहे. तर तो मला खूप छान वाटून राहिलेला आहे. ब्लेस यू सर.
थँक्यू ब्लेस सर. यू. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. गुड मॉर्निंग साक्षीताई. गुड मॉर्निंग दादा. हा. दादा परत ते क्राऊन च्या वेळेस आणि थर्ड आयच्या वेळेस असं डीप स्लीप मध्ये गेली होती, पण बाकीचं मेडिटेशन एकदम म्हणजे अवेक होती. ते छान डीप वाटते आता. स्लीप एक प्रकारची डीप स्लीप नसते हम्म. है ना. ते काय म्हणू आपण, ते डीप मेडिटेशन म्हणत जाऊ या शब्दाला. ओके. आपण ध्यान मध्ये उतरलो असं म्हणू आपण त्याला. हा. डीप स्लीप मध्ये जायचंच होतं तर आपण मूलाधार चक्रामध्ये चाललो गेलो असतो. हो. हम्म. तेव्हा काही नाही, फक्त थर्ड आयच्या वेळेसच मला ते म्हणजे हे होते. थर्ड अच्छा, आणि अच्छा. क्राऊन याच्या वेळेस एकदम म्हणजे ध्यान लागल्यासारखं होऊन जातं मला. आणि तुमची ऑरा पण चेक केली आहे ना, तर सध्या त्याच हम्म. ठिकाणी गडबड पण आहे. हम्म. मे बी होऊ शकते ते चक्र एनर्जी रिसिव्हच नाही करून राहिले म्हणा, की ते ब्लॉक करत आहे. तर हम्म. त्यावेळेस तुम्ही झोपून जाता, ते रिसिव्हिंगच होत नाही, हा. असं येऊ शकते. होऊ कंटिन्यू राहिलं शकते की दादा. होऊन जाते क्लिअर. बिलकुल बिलकुल. थँक्यू दादा. ब्लेस यू. थँक्यू. ब्लेस थँक्यू. यू. ब्लेस ब्लेस यू दादा. थँक्यू. थँक्यू. यू. आणखी कोण आहेत आता बोलायचं? कल्याणीताई, प्रणालीताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आ, नेहमीचाच नवीन काहीतरी अनुभव राहतोच आणि आज मी तुम्हाला सांगितलं ना की हार्ट पासूनच माझं, खाली तर काही नाही पण हार्ट पासूनच मला मेडिटेशन म्हणजे डीप मेडिटेशन असतं ते ध्यान लागून जातं आणि असं वाटतच नाही मला की मी इथे बसलेली आहे म्हणून. आता वाटते कुठेतरी दुसरीचकडे आहे. कुठलेच सेन्स अशी जाणवत नाही मला आणि एकदम असं खूप हलकं हलकं वाटत होतं बॉडीला. आणि नंतर जेव्हा मग संपलं तेव्हा मग ते परत आल्यासारखं वाटलं. म्हणजे ते एक वेगळाच अनुभव होता आणि खूप छान वाटलं. म्हणजे पहिले ब्लेस यू. असे अनुभव नव्हते आले मला. येईल आणखी आणखी चांगले अनुभव येईल. ब्लेस यू. हम्म. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू दादा. थँक्यू. स्मिताताई. गुड मॉर्निंग. तर असा खूपच पॉवर म्हणजे असं एनर्जी गेल्यासारखं वाटत होतं मला एक एक चक्रामध्ये. खूपच चांगलं वाटलं. स्पेशली मंगलला मला खूप चांगलं वाटलं. वा, छान आहे. थँक्यू दादा. जितकं जितकं फोकस होईल याच्यानंतर कंटिन्युटी वाढेल, आणखी एनर्जी फील होईल. खूप एकदम छान एनर्जी फील होईल. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. प्रणालीताई. विकी सर. साक्षी. झालं. सनिकाताई. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळीच उठली आज 4 वाजता, पण थोडं इथे म्हणजे जसं वरवर आली हम्म. तर असं हाय एनर्जी लागत होती मला लिटरली उच्चार करायला वगैरे पण असं हम्म. फार अंदरून असं एफर्ट्स लागत होते. एफर्ट्स लागत होते. अच्छा. हम्म. काल ठीक आहे, मी होईल. साधना केली, केली. ऐकलं. अच्छा. हम्म. ऐक- ठीक आहे, काही दिवस त्रास होईल, त्याच्यानंतर क्लिअर होऊन जाईल हम्म. सर्व. हो. आणि आता तुम्ही असं समजू की कालपासून किंवा आजपासून तुम्ही मेन प्रोसेस मध्ये आल्या. हम्म. आता थोडासा इथून ठीक पुढे त्रास किंवा प्रेशर फील होईल, रिलीज होऊन जाईल ते. ओके. आहे. हो. ठीक ब्लेस आहे. यू. शुअर फक्त सर. सोडायचं नाही, थँक्यू हा. थँक्यू. प्रोसेस सोडायची नाही बस. हो हो हो. ब्लेस यू. त्याचं ब्लेस यू. काही ब्लेस वेळ यू. वगैरे आहे असं काही काहीच आहे? वेळ नाही, काही वेळ नाही. हा. ठीक. कधीही करा. थँक्यू थँक्यू. गुड सनिकाताई. मॉर्निंग दा. गुड मॉर्निंग. सुरभी बोलते. अच्छा, सुरभी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूप छान वाटतं दा. पहिले बरेच दिवसांनी तुमचा प्रेझेन्स पण फील झाला. वा. एखाद वर्षात नंतर है ना. हम्म. आणि स्टार्टिंगला माझं बाळ पण मस्त किक करत होतं आतमध्ये. ब्लेस यू. तर खूप छान वाटलं मला, खूप छान. इनफॅक्ट आम्हा दोघांनाही चांगलं वाटलं.
आता हे कंटिन्युटी मध्ये करेल मी रोज. हो. थोडा हो. उशीर झाला मला, बट नक्की चालतंय. करेल आता. नाही, 5:40 पर्यंत तुम्ही येऊन जायचं, होऊन जाते. हो हो, चालेल चालेल. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. सनिका ताई, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. खूप छान वाटलं आज. पहिले माझी खूप पाठ दुखायची मेडिटेशन करताना, पण आता ती दुखणं बंद झाली आहे. तर हळूहळू बसण्याला काही प्रॉब्लेम नाही होता. आता बसणं होऊन जाते माझं. तुम्ही सनिका ताई म्हणजे आपल्या साक्षीताईच्याच बहीण आहे ना, लहान? हो हो हो. ओके, ठीक. तुम्ही प्रॉपर एखाद्या वेळेस कॉल कर जा, ऑरा वगैरे चेक करा, है ना. त्यानंतर कसं की हो एक्झॅक्टली गायडन्स देता येईल मला, की मला प्रॉपरली कसं वर्क करायचं आहे म्हणून. ठीक आहे. ठीक आहे ना. हो हो. ब्लेस यू, ब्लेस. थँक्यू. चला, मोरे सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. मेडिटेशन चांगलं झालं सर आजचं. दिवसेंदिवस तुमची ऑरा चमकून राहिली सर. थँक्यू सर. इकडे डॉलर डॉलर बी चमकले सर माझे. चला ब्लेस यू. थँक्यू सर. बढिया. काल ब्लेस यू, टीव्ही ब्लेस घेतली यू. पुन्हा. वाव. ब्लेस यू. छान सर, छान छान. थँक्यू सर. अशीच प्रोग्रेस करा, अशीच प्रोग्रेस करा आणि मस्त ओके खुश सर. राहा. ब्लेस यू. थँक्यू सर. चला, सेशन क्लोज करू विथ लॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड, डिवाइन ब्लेसिंग्स each and everyone in this meditation. जे जे कनेक्ट झालेले आहेत सर्वांना एकच आशीर्वाद, कॉन्स्टंट मेडिटेशन करा. ज्या पद्धतीने मी सांगितलं, एक वेळा कनेक्ट झाले त्यानंतर 180 दिवस कंटिन्यू माझ्यासोबत कनेक्ट राहा. आणि हे 180 दिवस तुमच्या जीवनातले लाईफ ट्रान्सफॉर्मेटिव्ह दिवस राहील. त्या 6 महिन्यानंतर तुम्ही तसे राहणारच नाही जसे तुम्ही होते. डिव्हाइन प्रेझेन्स, डिव्हाइन एंजल्स, डिव्हाइन मास्टर्सची पूर्ण फिलिंग्स तुम्हाला येईल, त्यांचे अनुभव तुम्हाला येतील. तुम्ही बघू शकाल की दिवसेंदिवस तुम्हाला डिव्हाइन सपोर्ट मिळत आहे. तुमचे कामं स्पीडने होणं सुरू झाले. तुमच्या लाईफमध्ये हॅपीनेस, लव्ह आणि कम्पॅशनेट वाढत आहे. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर, जॉब, बिझनेस आणि स्पिरिच्युअलिटी, ऑल ऍस्पेक्ट्स ऑफ लाईफ कम्प्लिटली कन्वर्ट इनटू हॅपीनेस अँड सक्सेस. एंजल्सवर ट्रस्ट करा, एंजल्सला रिक्वेस्ट करा. प्रत्येक सिच्युएशन मध्ये एंजल्स सोबत बोला, त्यांना आपलं दुःख सांगा, त्यांना आपले प्रॉब्लेम सांगा आणि त्यांना मदतीची हाक मारा. एंजल्स, कोणतेही देवी देवता, जोपर्यंत तुम्ही परमिशन देत नाही तोपर्यंत लाईफमध्ये इंटरफिअर करत नाही आणि मदत सुद्धा करत नाही. तुम्हाला अलाव करणे आहे. आय अलाव, मी परमिशन देतो, तुम्ही या, माझ्या जीवनातले सगळे दुःख, सगळे कष्ट दूर करा, माझी मदत करा, मला हायर व्हायब्रेशनमध्ये, फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करण्यासाठी मदत करा, माझ्या लाईफला अपब्रिंगिंग मध्ये घेऊन चाला. मी स्वतःला बदलण्यासाठी तयार आहे. स्वतःच्या लाईफमध्ये अबंडन्स, वेल्थ, प्रॉस्पेरिटी आणण्यासाठी तयार आहे. ऑल ऍस्पेक्ट्स ऑफ लाईफ मला बॅलन्स करायचे आहे, प्रोग्रेस करायची आहे. प्लीज माझी मदत करा. अशी प्रार्थना तुम्ही डेली एंजल्सला करा आणि बघा, इच अँड एव्हरी डे तुमची लाईफ बेटर आणि बेटर पोझिशन मध्ये जात आहे. मॉर्निंग मेडिटेशन मध्ये तुम्हाला एनर्जी मिळत आहे, डायरेक्ट हिलिंग होत आहे. ह्या शक्तीला रिसीव्ह करा आणि तुम्ही आपापली प्रॅक्टिसेस करा, आपली साधना करा आणि बघा, मॉर्निंग मेडिटेशनच्या नंतर तुमची साधना किती जास्त डेव्हलप होते, किती जास्त तुम्हाला अनुभव येतील. आणि आजच्या नंतर बिलकुल लो कॉन्फिडन्स फील करायचं नाही. जे तुम्हाला पाहिजे तुम्हाला मिळणारच आहे. फक्त आजपर्यंत आपल्याजवळ एनर्जी नव्हती, आता एनर्जी मिळाली आहे, तर फुल कॉन्फिडन्सनी लाईफला जगणं सुरू करा. वेल्थ, हेल्थ, अबंडन्स, हॅपीनेस, लव्हिंगनेस हे आपला अधिकार आहे.
नेचर आपल्याला देण्यासाठी तयार आहे. आपणच आजपर्यंत रिसिव्ह नव्हतो करत. आता सगळे बंधन तोडा, त्या ऊर्जेला स्वीकार करा आणि लाईफ मध्ये मॅनिफेस्ट करा. विथ दिस ब्लेसिंग्स and positive thoughts, I close this session. Lots of love and gratitude. Bless you, bless you, bless you.